नमस्कार, आपण पाहता हिरकणी न्यूज. हिरकणी न्यूज प्रत्येक क्षण ताज्या घडामोडी आणि महत्त्वाच्या प्रत्येक बातमीसाठी नेहमी तत्पर. ड्रग्सची गटरगंगा निघाली शहराकडून खेड्यांकडे. आजपर्यंत केवळ शहरापुरती मर्यादित असलेली ड्रग्सची गटरगंगा गेल्या काही दिवसांपासून शहरांमधून खेड्यांकडे वाहताना दिसत आहे. परिणामी राज्याच्या ग्रामीण भागातील युवा पिढीची वाटचालही आजकाल या विषारी वाटेने होताना दिसत आहे. पूर्वी राज्यातील लोकांना ड्रग्सची ओळख ही केवळ हिंदी चित्रपटांच्या माध्यमातून व्हायची. ओळख व्हायची म्हणजे केवळ या नशिल्या पदार्थांची नावे समजायची. कालांतराने 1980च्या दशकापासून बॉलिवूडमध्ये प्रत्यक्ष ड्रग्सचा वापर सुरू झाला. कालांतराने हे लोण प्रामुख्याने शहरी भागातील उच्चभ्रू वर्गात पसरले. त्यानंतर गेल्या 10 वर्षात ड्रग्सने आपले हातपाय पसरत एक शहर काबीज करीत शहरी भागात बस्तान बसवले. रेव पार्ट्या हे ड्रग्सच्या गटारगंगेतूनच बाहेर पडलेले बॉय प्रॉडक्ट आहे. मागील 2-3 वर्षापासून मात्र ड्रग्सचे हे लोण ग्रामीण भागाकडे सरकताना दिसत आहे. काही दिवसापूर्वी सांगली आणि सातारा जिल्ह्याच्या ग्रामीण भागात ड्रग्सचे छोटेखानी कारखानेच आढळून आले होते. या ठिकाणी तयार होणाऱ्या ड्रग्सचा सर्वत्र पुरवठा केला जात होता. त्याचप्रमाणे सांगली, कोल्हापूर, सातारा, सोलापूर, अहिल्यानगर आणि नाशिकच्या ग्रामीण भागात नशेच्या गोळ्या आणि इंजेक्शनचा मोठा साठा आढळून आला होता. धोकादायक बाब म्हणजे आजकाल ग्रामीण युवा पिढी मोठ्या प्रमाणात ड्रग्सच्या आहारी जाताना दिसत आहे. या व्यसनांच्या आहारी गेलेल्या व्यक्तींना व्यसनाच्या पहिल्या टप्प्यात असेल तर त्यातून बाहेर काढणं शक्य होतं. मात्र ती वेळ निघून गेली असेल तर काही उपयोग चालत नाही. तेव्हा आपली लेकरे बाळे या मृत्यूपंथावर तर वाटचाल करीत नाहीत ना, याची दक्षता घ्या. आपल्या हिरकणी न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि रहा अपडेट.